ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान राऊत कुटुंबानं गोमूत्र प्यायला दिलं तसंच डोक्यावरील केस कापल्याचाही आरोप सून गिरिजा राऊत यांनी केलाय। तर फिरोज बाबा आणि काझी बाबा विरोधात सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आला असून यापैकी भोंदू फिरोज शेखला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून। मयुरेश, काय नेमकं हे प्रकरण आहे? वर्षा, नक्कीच आपण जर बघितलं ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर सुनेने गिरिजा राऊत यांनी गंभीर आरोप केलेत। मानसिक छळ तसंच जादूटोणा आणि त्या अंतर्गत ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणामध्ये 7 जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे। त्यामध्ये ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत आहेत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबातील 6 सदस्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी यामध्ये 2 भोंदू बाबांना त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले असून एका भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे। फिरोज शेख असं ह्या भोंदू बाबाचं नाव आहे। त्याला कल्याण ठाण्याच्या कापूरबावडी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे। सध्या ह्याच ठिकाणी जो भोंदू बाबा आहे तो ह्या ठिकाणी त्याला अटक करण्यात आली आहे आणि 11:30 वाजता त्याला ठाण्याच्या कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। तर दुसरीकडे जर आपण बघितलं पोलिसांकडून याआधी देखील फिरोज शेख यांच्यावर गुन्हा दाखल असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या अनुषंगाने आता पोलीस देखील फिरोज शेखची चौकशी आणि पडताळणी करत आहेत। मात्र 11:30 वाजता फिरोज शेखला ह्या ठिकाणी बाहेर काढतील आणि त्यानंतर ठाण्याच्या कोर्टामध्ये त्याला दाखल करण्यात आलं। कारण की सून गिरिजा राऊत हिने गंभीर आरोप केलेत विनायक राऊत कुटुंबावर की मला मानसिक छळ केला, माझे केस कापण्यात आले, त्यानंतर माझ्यावर मला गोमूत्र देखील पिण्यात देण्यात आलं आणि मानसिक छळ आणि मारहाण करण्यात आले असे गंभीर आरोप या ठिकाणी करण्यात आले। आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत 7 जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल आहे। पोलिसांनी एकाला अटक केली आहे तर बाकीच्या आरोपीच्या शोधात पोलिसांनी पथक रवाना करण्यात आलेत। मात्र सध्या जर आपण या ठिकाणी बघितलं तर कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये फिरोज शेखची आता चौकशी सुरू आहे। थोड्याच वेळात त्याला ठाण्याच्या कोर्टामध्ये हजर करतील आणि त्या ठिकाणी गिरिजा राऊत हे पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे देखील उपस्थित केले जाणार आहेत। नक्कीच मयुरेश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचं कुटुंबीय सध्या चांगलंच अडचणीत सापडलंय। राऊतांसह त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबाविरोधात सून गिरिजा राऊत यांनी गंभीर आरोप करत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। राऊत कुटुंबानं मानसिक शारीरिक छळ केला, इतकंच नव्हे तर घरात बळजबरीनं गोमूत्र प्यायला दिलं गेलं असा धक्कादायक आरोप आता सून गिरिजा राऊत यांनी केलाय। याशिवाय राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरपणे माझ्या डोक्यावरील केस उपटले असा आरोपही गिरिजा यांनी तक्रारीत केलाय। या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणात राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काझी बाबा नावाच्या 2 संशयित व्यक्तींचाही FIR मध्ये समावेश करण्यात आलाय। गिरिजा राऊत यांच्याकडून फिरोज बाबा आणि काझी बाबा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणावर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून किंवा विनायक राऊत यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान ठाणे पोलिसांनी या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू केलाय।